नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीला खूप मोठ्या प्रमाणावर वेग येत आहे व लवकरच शिक्षक भरतीची जाहिरात देखील येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख असेल, तसेच जाहिरात आल्यानंतर आपण त्याला कशा पद्धतीने अर्ज करू शकतो याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून भविष्यात जाहिरात आल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर लवकरच जाहिरात येईल. ती जाहिरात कशी तयार होते याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. त्यासाठी मित्रांनो, संस्था आपल्या लॉग इनवर ॲडव्हर्टाईज या टॅबला क्लिक करेल. त्यानंतर क्रिएट ॲडव्हर्टाईज या सब टॅबला त्यांना क्लिक करावे लागेल. त्यानंतर त्यांना अनेक ऑप्शन दिसतील. ॲडव्हर्टाईज ऑप्शनमध्ये क्रिएट ॲडव्हर्टाईज, त्यानंतर फॉरवर्ड ॲडव्हर्टाईज, नंतर व्ह्यू ॲप्लिकेशन लिस्ट म्हणजे किती मुलांनी त्यावर ॲप्लिकेशन केलं याची माहिती त्यांना तिथे मिळेल. त्यानंतर ॲडव्हर्टाईज क्रिएट या ऑप्शनला टॅप केल्यानंतर त्यांना ॲडव्हर्टाईज नंबर, ॲडव्हर्टाईज स्टेटस, त्यानंतर ॲडव्हर्टाईज किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत व्हॅलिड असेल, तसेच जाहिरात केव्हा दिली ची तारीख यामध्ये नमूद करावी लागेल. त्यानंतर जाहिरात कोणत्या याच्यासाठी द्यायची त्यामध्ये प्रायमरी और सेकंडरी असे ऑप्शन देखील असतील. जाहिरात तयार करत असताना दिलेल्या कॉलममधील माहिती भरणे अनिवार्य आहे. त्यामध्ये सिलेक्ट मीडियम यामध्ये मराठी, इंग्रजी असे मीडियम असतील. त्यानंतर टोटल पोस्ट ॲज पर रोस्टरनुसार किती जागा आहेत त्या द्याव्या लागतील व नंतर नंबर ऑफ पोस्ट फिल फॉर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे किती जागा भरायच्या आहे याविषयीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सिलेक्ट डेजिग्नेशन यामध्ये ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 5, हायर सेकंडरी टीचर म्हणजे 9 ते 12साठी अशा पद्धतीने एक सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर या पोस्ट रात्रशाळासाठी आहेत किंवा नाही याविषयी सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर सिलेक्ट एड टाईप त्यामध्ये 20% अनुदानित, 40% अनुदानित, 60% अनुदानित, 80% अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळा आहे याविषयीची माहितीसुद्धा द्यावी लागणार आहे व त्यानुसारच मुले ॲप्लिकेशन करणार आहेत. त्यानंतर त्या शाळेने दिलेल्या जाहिरातीला कोणतं पे स्केल लागू आहे ते सुद्धा तिथे टाईप करावं लागणार आहे. यासाठी 1 ते 5साठी 6,000 व B.Edसाठी म्हणजे 6 ते 8साठी 8,000 व 9 ते 12साठी 9,000 रुपये मानधन पहिल्या 3 वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर ही जाहिरात कोणत्या क्वालिफिकेशनसाठी आहे ते नमूद करावं लागेल. त्यामध्ये D.Ed और B.Ed, त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये SSC HSC मिनिमम द्यावी लागेल. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट और नंबर ऑफ पोस्ट अशा पद्धतीने जाहिरातीचा तक्ता असेल ती माहिती संस्थांना भरणे अनिवार्य असेल. त्यानंतर सर्वात शेवटी असलेल्या नंबर ऑफ पोस्ट या रकान्यात सिलेक्ट केलेल्या पदांच्या रिक्त जागांची संख्या भरावी लागेल. ही संख्या शिक्षण अधिकारी यांनी व्हेरीफाय केलेल्या रोस्टरशी जुळत असेल तरच जाहिरात ही व्हेरीफाय होईल, अन्यथा ती रिजेक्ट करण्यात येईल व पुन्हा जाहिरात द्यावी लागेल. अशा पद्धतीने जाहिरात ही संस्थाचालकांना द्यावी लागणार आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी ती जाहिरात बघतील व त्याला मान्यता देतील. मित्रांनो, लवकरच शिक्षक भरतीची जाहिरात आपल्याला दिसणार आहे, कारण अनेक संस्था जाहिराती तयार करत आहेत व त्यानुसार शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनला देखील ते पाठवत आहेत. यानंतर शिक्षण अधिकारी जाहिरातींना व्हेरीफाय करतील व व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला 22 ते 23 जानेवारीपासून पवित्र पोर्टलला जाहिराती दिसणार आहे. या जाहिरातीनंतर आपल्याला ॲप्लिकेशन करून 20 शाळा निवडायच्या आहेत. मित्रांनो, संस्थाप्रमाणे जिल्हा परिषदेची कामकाज जाहिरातीचं याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा असतील त्या जिल्हा परिषद मार्फत भरल्या जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद या जाहिरातींचे मूल्यमापन करेल व त्या पद्धतीने त्यांना अप्रूव्ह देखील करणार आहे. या जाहिराती पवित्र पोर्टलला दिसतील. त्यामुळे संस्था व जिल्हा परिषद यांची भरती लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे या जाहिराती आपल्याला 22-23 जानेवारीपासून पवित्र पोर्टलला दिसतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. मित्रांनो, शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय केलेल्या जाहिरातीला संस्था लॉग इनला तसेच जिल्हा परिषद लॉग इनला या जाहिराती जातील व या जाहिराती या पद्धतीने आपल्याला इमेजमध्ये दिसत आहेत त्या पद्धतीने आपल्याला पवित्र पोर्टलवर बघायला मिळतील. या जाहिरातींना अनुसरून आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली. ती नियमावलीसुद्धा जाहिराती आल्यानंतर आपल्याला दिसतील. मित्रांनो, ही तात्पुरती नियमावली तयार करण्यात आली, परंतु यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणार आहे. त्यामुळे ही नियमावली फायनल नाही. मित्रांनो, शिक्षक भरतीची जाहिरात आल्यानंतर आपण ॲप्लिकेशन कसं करायचं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण जाहिरात आल्यानंतर बनवणारच आहोत. अजून देखील तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच करा व आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून शिक्षक भरती व इतर महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील.